छत्रपती शिवरायाने कारतलब खानाला उंबरखिंडीच्या जंगलात युद्धात कसे हरवले? कसला आवाज झाला? कारतलब खानाने सावध होऊन हात वर करून आपल्या सैन्याला थांबण्याचा इशारा केला। उंबरखिंडीच्या त्या घनघोर अरण्यात कमालीची शांतता होती, परंतु त्या शांततेत कारतलब खानाने कसली तरी सळसळ ऐकली होती। त्याने चौफेर नजर फिरवली, त्याच्या बाजूलाच रायबागन होती। तिने हळूच म्यानातून तलवार बाहेर काढली। म्यानातून निघताना तलवारीचा झालेला आवाज होताच जंगलात होणारी सळसळ थांबली। मग तिने तोंडावर बांधून ठेवलेला कपडा खाली सरकवला, बुबुळ चौफेर फिरवली। लकड़ बग्गों की टोली होगी शायद, कारतलब खान म्हणाला। क्या आपने जंगल में प्रवेश करने से पहले जंगल में कोई खतरा नहीं इसका अंदाजा लिया था ना? रायबागन ने विचारली। मतलब जंगल में जा रहे हो तो जानवरों का खतरा तो होगा ही, घबराओ मत, अपनी सेना इनको खदेड़ देगी, कारतलब खान हसत म्हणाला। मी जनावरांबद्दल मुळीच बोलत नाहीये, मराठ्यांबद्दल बोलत आहे, रायबागन म्हणाली। तिच्या वाक्यावर कारतलब खान मोठ्याने हसला, मग हसने थांबवत म्हणाला, मराठों को इस बात की कानोकान खबर नहीं है कि हम जंगल में रास्ते कोकन में जा रहे हैं। उन्हें पता न चले इसलिए तो मैंने ये रास्ता चुना है। ठीक, चला पुढे, रायबागन म्हणाली। कारतलब खानाचा जत्था निमुळत्या वाटेने पुढे सरकू लागला। दाटी वाटेने वाढलेल्या त्या जंगलात भर दुपारचा सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता। काही अंतर पार केल्यावर जंगल संपणार होते, तो यशस्वी होणार असा त्याचा समज झालाच होता। इतक्यात जत्थावर मागच्या बाजूने बाणांचा वर्षाव सुरू झाला। हा हल्ला मावळ्यांनी केला होता। हा गनिमिकावा होता ज्यात मराठे तरबेज होते। मावळे जंगलात दबा धरून बसले होते, काही झाडावर तर काही झुडपात दडले होते। कारतलब खानाचे सैन्य माऱ्याच्या टप्प्यात येताच त्यांनी आक्रमण केले होते। खानाचे 8-10 सैनिक जमिनीवर कोसळले होते। त्याच्या सैन्यात एकच गदारोळ माजला होता, त्याचे सैन्य बिथरले होते। रायबागनने कारतलब खानावर एक कटाक्ष टाकला आणि त्याला टोमणा मारत म्हटले, सच में मराठों को कानोकान खबर नहीं थी। कारतलब खान ओशाळला। मराठ्यांना कमी लेखून त्याने चूक केली होती हे त्याच्या लक्षात आले होते। आप हमें ताने बाद में मारना, कारतलब खान रागाने बघत म्हणाला, अगर जिंदा बचे तो। रायबागचे शब्द कारतलब खानाच्या जिवारी लागत होते। तो पटकन सैनिकाजवळ गेला आणि मोठ्याने ओरडला, आक्रमण करा, शत्रूला इथंच संपवून टाका। त्याचा आदेश मिळताच त्याचे काही सैनिक ढाल घेऊन पुढे आले। त्यांनी ढालीची भिंत तयार केली। झाडांच्या आडून येणारे बाण ते अडवत होते। त्यांच्या आडून काही सैनिक येणाऱ्या बाणाच्या दिशेने बाण सोडू लागले होते। कारतलब खान चांगला संतापला होता। त्याने रागातच मूठ झाडाच्या बुंद्यावर आपटली। ये मराठे, खान साहेब, तुम्ही अर्धे सैन्य घेऊन जंगलाबाहेर पडा, आम्ही शत्रूला प्रत्युत्तर देतो, सरदार अमरसिंह म्हणाला। खानाने एक वार त्याच्याकडे पाहिले। त्याला अमरसिंहाचा सल्ला पटला होता। तो अर्धे सैन्य सोबत घेऊन वेगाने पुढे निघण्याच्या बेतातच होता। इतक्यात पुढे सुद्धा बाणाचा मारा सुरू झाला होता। मराठ्यांनी त्यांना चहूबाजूने घेरले होते। कारतलब खान आता चांगलाच चवताळला होता। त्याने सैन्याला आक्रमण करण्याचे आदेश दिले। मराठा सैन्य सुद्धा आता झाडाच्या आडून बाहेर आले। ते थेट लढू लागले होते। उंबरखिंडीत तलवारीच्या घर्षणाचा आवाज दुमदुमू लागला होता। त्याच्या सैन्याला मागच्या बाजूने नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी घेरले होते आणि समोरून स्वतः शिवाजीराजे तलवार उगारून उभे होते। महाराजांनी पोलादी कवच धारण केले होते। मस्तकावर शिरस्त्राण होते। त्यांच्या बाजूला धनुष्यबाण आणि तलवार धारण केलेले मावळे उभे होते। काही मावळे पुढे जाऊन कारतलब खानाच्या सैन्याशी लढत होते। एकेका मुघल सैनिकाला जमिनीवर पाडत होते। छत्रपती शिवाजी, कारतलब खान राजांना बघून पुटपुटला। त्यालाही अपेक्षित नव्हते की राजे स्वतः रणांगणावर शमशेर उपसून उभे राहतील। त्याच्या तोंडून बाहेर पडलेली ती 3 अक्षरे रायबागने ऐकली होती। तिने राजांकडे पाहिले। शिवाजीराजे भोसले। ती सुद्धा अचंबित झाली होती। कारतलब खान आता मोठ्याने हसला आणि रायबागनला म्हणाला, जो काम शाहिस्ते खान करने आया है वो मैं अभी करूंगा। रायबागन डोळे बारीक करून कारतलब खानाकडे बघत होती। तिला मुघलांच्या पराभवाचा गंध आला होता। ती कारतलब खानाला काय समजावणार? इतक्यात कारतलब खानाने सैनिकांना आदेश दिला, सैनिको,
आपके सामने जो खड़ा है वो छत्रपति शिवाजी है, सल्तनत का सबसे बड़ा दुश्मन। उसके साथ साथ उसके सैनिकों को भी खत्म कर दो। मोठ्याने हुंकार भरत खानाचे सैन्य राजांच्या दिशेने झेपावले। राजाने आपल्या साथीदारांना डोळ्यांनीच इशारा केला, तसे काही मावळ्याने धनुष्यातून बाण सोडले। खानाचे सैनिक त्या बाणाने जखमी होऊन कोसळले होते, तर काहीने बाणांना ढालीच्या साहाय्याने बाजूला फेकले आणि वेगाने पुढे धावू लागले। आता मावळ्यांनी देखील समशेरी उपसल्या होत्या। हर हर महादेव अशी घोषणा देत ते पुढे सरसावले होते। राजाने एक नजर कारतलब खानाकडे टाकली। राजांची भेदक नजर बघून कारतलब खान किंचित दचकलाच। त्याने सूरसेन आणि कच्छप या सरदारांना शिवाजी राजावर चालून जाण्यास सांगितले। ते दोघे पुढे आले। तानाजीने द्वंद्व सुरू केले। सूरसेन शिवाजी राजांच्या अंगावर धावून गेला। त्याच्या तलवारीचा वार राजाने तलवारीवर झेलला। तो राजांना चकमा देण्याचा प्रयत्न करत होता। त्याने डाव्या बाजूला वळून मग चपळतेने उजव्या बाजूला पुढे सरकत राजावर वार केला। राजाने तलवार पटकन आडवी धरली आणि तितक्याच वेगाने त्याच्या पोटात लात घातली। तो मागच्या मागे फेकला गेला। सूरसेन खाली पडल्याचे बघताच खानाने भंवर सिंग चव्हाणाला आक्रमण करण्यास सांगितले। समोरून भंवर सिंगला येताना बघताच राजाने सूरसेनाच्या पोटात शमशेर खुपसली आणि तत्परतेने ते पुढे झाले। भंवर सिंगाशी द्वंद्व करू लागले। तो त्वेषाने राजांशी लढत होता। राजे संयमाने त्याचा वार परतवत होते। काही क्षणातच त्याची कमजोरी हेरून राजाने त्याला चकमा देत त्याच्या कमरेवर तलवारीचा वार केला। तो मोठ्याने ओरडला। त्याचे धोतर रक्ताने लाल झाले होते। तो लंगडत मागे सरकू लागला, पण राजाने त्याला पळून जायची संधी दिली नाही। हवेत एक उडी घेत त्यांनी त्याच्या छातीत तलवार खुपसली। तसा तो धाडकन जमिनीवर पडला। इकडे रायबागन शांतपणे सर्व दृश्य बघत होती। कारतलब खानानेही सैन्यावर नजर टाकली। त्याचे अर्धे सैन्य मराठ्यांनी कापले होते। रायबागन आता तिच्या घोड्यावरून खाली उतरली होती। कारतलब खानाजवळ आली। तिला समोर आलेली बघून कारतलब खान म्हणाला, क्या आप शिवाजी से द्वंद्व करना चाहोगी? मी तुझ्या इतकी मूर्ख नाही। आपण गाफील राहिलो, तिथंच आपण हरलो होतो, तरी युद्ध करणं म्हणजे खुदकुशी होती, पण ती तू स्वीकारलीस। आता हे तुझ्याजवळ समय आहे। शिवाजीशी तहाशी बोलणी कर, प्राण वाचतील। नाही, हा पळपुटेपणा आहे। कारतलब खान म्हणाला, ठीक आहे, मग स्वतः जा आणि शिवाजीशी लढ। कोण्या सरदाराला नको पाठवूस। रायबागनचे शब्द ऐकून कारतलब खान भानावर आला। आपण शिवाजीशी लढल्यावर आपली काय अवस्था होईल याचे दृश्य त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले होते। तो आता स्वतःला सावरत म्हणाला, क्या आप शिवाजी को खत्म कर सकती हो? शायद नहीं। रायबागन उत्तरली, आप तो बहुत बहादुर हो। बादशाह औरंगजेब ने आपको रायबागन किताब दिया है और आप एक शिवाजी का सामना नहीं कर सकती। कारतलब खान म्हणाला, कर सकती हो, लेकिन आपकी मूर्खता का शिकार में नहीं होना चाहती। जाओ, शिवाजी से तय कर लो, लड़ाई खत्म करो, वरना मराठे सबको खत्म कर देंगे। रायबागन ने समझावण्याच्या सुरात म्हटले, आप भी मराठा हो, इसलिए शिवाजी की तरफदारी कर रहे हो। कारतलब खानाने संशयाने रायबागनकडे बघत म्हटले, आपकी सोच आपको मुबारक। असे म्हणत रायबागन तिच्या घोड्यावर जाऊन बसली। कारतलब खान विचारत होता। त्याला रायबागनचे म्हणणे पटले होते, पण तरी तो नाकारत होता। मग त्याने पुन्हा एकदा सैन्यावर नजर टाकली। रायबागनाने त्यांच्यातला वार्तालाप होईपर्यंत आणखी 60 ते 70 मुघल सैनिक जमिनीवर पडले होते। कारतलब खानाने मनाशी निर्धार केला। एक वार रायबागनला बघितले, मग नंतर छत्रपती शिवाजी राजांकडे बघितले। मग त्याने सैनिकाला सांगून शुभ्र ध्वज उंचावला। हे युद्ध थांबवण्याची सूचना होती। राजांकडून सुद्धा शुभ्र ध्वज उंचावण्यात आला। युद्ध थांबले। मग कारतलब खानाने आपला दूत राजांकडे पाठवला। कारतलब खानाच्या दूतानं नम्रपणे खानाची विनंती राजांपुढे सादर केली। खानानं राजांकडे अभयदानाची याचना केली होती। त्यासाठी त्याची खंडणी द्यायची तयारी होती। त्यामुळं त्याच्याकडून आपल्याला खंडणी स्वरूपात अगणित संपत्ती मिळाली, नायकांनी सांगितले। निळकंठ आणि कृष्णाजीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते। नायकांकडून कारतलब खानाचा किस्सा ऐकल्यावर कृष्णाजीला तो दिवस आठवला, ज्या दिवशी कारतलब खान पुन्हा शाहिस्तेखानाकडे परतला होता। त्याची झालेली बिकट अवस्था आठवून कृष्णाजी म्हणाला, कारतलब खान जेव्हा पुण्यात परतला
तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. मी माझ्या नेत्रांनी बघितलं, पार उतरला होता. याआधी अति आत्मविश्वास आणि अभिमानानं जगणाऱ्या कारतलब खानाचं मुघलाई चांगलाच हसत आलं होतं. आता तर तो जिवंतपणे मृतवत जगू लागला आहे. ह्या मुघलांचे असेच हाल व्हायला हवेत. कृष्णाजीच्या हातावर टाळे देत निळकंठ म्हणाला. राजाने फक्त त्यांचंच नाही तर टोपीकरांचं सुद्धा गर्वहरण केलं होतं. तो कोण? रवी गटन. त्याला तर राजाने चांगला धडा शिकवला होता. राजे पन्हाळगडावर असताना त्या बहादरानं सिद्धी जव्हरला लांब पल्ल्याच्या तोफा विकल्या होत्या. त्याचा प्रतिशोध घेत राजाने राजापुरात त्याला आणि त्याच्या आणखी 6 साथीदारांना कैद केला आहे. चांगला न्याय आहे आपल्या देवाचा. या जन्माची शिक्षा याच जन्मात. कृष्णाजी हसत म्हणाला. त्याला साथ देत स्मित हास्य करत निळकंठ म्हणाला. त्या गोऱ्यानं ताब्यात ठेवणं तसं गरजेचं होतं. हो, आणि राजाने त्यांना नुसतं ताब्यात नाही ठेवलं तर त्यांच्याकडून हे स्वराज्याच्या तिजोरीत अगणित धनाची भर पाडली. त्यांच्या वखारीतून त्यांनी पुरून ठेवलेला सोन्याचा मोठा खजिना आपल्या मावळ्याने ताब्यात घेतला. त्या व्यतिरिक्त 24,000 होनांची लुटही मिळाली, नायकांनी सांगितले. म्हणजे शाहिस्ते खानानं स्वराज्याचं केलेलं नुकसान राजाने भरून काढलं. निळकंठ म्हणाला. पण हे धन फार दिवस पुरणार नाही. शाहिस्ते खान स्वराज्यातून जाणं हा स्वराज्याच्या समृद्धीसाठी रामबाण उपाय आहे. कृष्णाजी म्हणाला. होय, राजे लवकरच तो रामबाण उपाय करतील, खात्री आहे मला. नाईक म्हणाले. काहीतरी आठवून कृष्णाजी लगेच म्हणाला. तसं त्याच्या मुलीचं परी बेगमचं लग्न आहे या महिन्यात. मुघल सल्तनतचा वजीर मीर जाफरचा मुलगा कामदार खानासोबत आणि हा शाही विवाह असल्यानं जवळजवळ 1 महिना सगळ्याच मोहिमा बंद राहणार आहेत. कृष्णाजीच्या वाक्यावर नायकांनी चमकून पाहिले. म्हणजे शाहिस्ते खान 1 महिना स्वराज्याच्या मुलखात नासधूस करण्यासाठी सैनिक पाठवणार नाही. नायकांनी डोळे बारीक करत विचारले. जी, सारे सरदार आणि सैनिक ऐशोआराम करण्यात गुंतले असतील. कृष्णाजी म्हणाला. अत्यंत महत्वाची खबर दिली आहेस तू कृष्णाजी. राजापर्यंत ही खबर पोहोचणं आवश्यक आहे. निश्चय आविर्भावात नाईक पुटपुटले. पुण्याच्या लाल महालात मैफिल चांगलीच रंगली होती. सरदार उमराव दावतीवर ताव मारत होते. मदिरेचे पेल्यावर पेले रिकामे करत होते. वाऱ्याच्या तालावर हेलकावणाऱ्या मशालीच्या उजेडात आणि दातात दाबून मांसाच्या तुकड्यातून हाड वेगळं केले. वा लजीज खाये, मुफ्त उठाले दावत का. हमारी बेटी का निकाह तय हुआ है. सर्व सरदारांना उद्देशून शाहिस्ते खान म्हणाला. त्याने डोक्यावर मुगली पगडी घातली होती. अंगावर लाल आणि सोनेरी भरजरी नक्षी असलेला अंगरखा पेरला होता. कमरेखाली तंग पायजमा होता. डोळ्यात सुरमा होता. त्याने आता मॅन कमरेवर लटकवली नव्हती, पण दुशिल्यात आत्मसंरक्षणासाठी खंजीर दडवला होता. त्याची मूठ तितकी वर होती. तो त्याच्या लांबलचक दाढीवरून हात फिरत मांसाचा तुकडा चावत होता. इतक्यात समोरून एक रुबाबदार गोरा गोमटा सरदार आला होता. त्याचा पेवरा उच्चभ्रू होता. त्याने फक्त मिशी ठेवली होती, दाढी मात्र नव्हती. तो देहाने तरुण आणि चांगलाच धष्टपुष्ट होता. त्याचे पिळदार शरीर त्याची ताकद दर्शवत होते. तो सरदार म्हणजे कामदार खान होता. तो समोर येताच शाहिस्ते खान हसत म्हणाला. आइये दामादजी, एक जाम. शुक्रिया, बैठिये. शाहिस्ते खानाने त्याला त्याच्या बाजूच्या आसनावर बसण्यास सांगितले. तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे मला आब्बा हुजूर. कामदार खानाच्या गंभीर चेहऱ्याकडे बघून शाहिस्ते खान स्वतः गंभीर झाला होता. त्याने हातातला पेला खाली ठेवला आणि आसनावर नीट बसत म्हणाला. दामाजी, क्या बात है, कसली चिंता करत आहात? इस निकाह से खुश तो हो ना. कामदार खान किंचित स्मित करत म्हणाला. निकाहचा विषय नाही आब्बा हुजूर. मला सांगा, 3 वर्ष होण्यात आली इथं पुण्यात. निकाह नंतर तरी आम्हाला इथून जाता येईल का? आम्हाला काही काळ परश्यात घालवायचं आहे. कामदार खानाच्या बोलण्यावर शाहिस्ते खान हसला. मग त्याने कामदार खानाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले. आपण एका मोहिमेवर आहोत. ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला पुण्यातून हलता येणार नाही. मग संपूया ही मोहीम अब्बा हुजूर. तो शिवाजी इतना बड़ा सुल्तान तो नहीं है क्या उसे शिकस्त देने के लिए हमें इतना समय बर्बाद करना पड़े. धीरे बोलिए, कहीं आपके अब्बाजान मीर जाफर साहब के कानों तक ये शब्द ना पहुंचे. कारण शिवाजीला शिकस्त करणं आम्हाला सह्याद्रीच्या अवघड जंगल आणि अभेद किल्ल्यामुळे मुश्किल जात आहे असं मी त्यांना सांगितलं आहे. का आप नहीं समझोगे अब्बा हुजूर? आप हमें 1 लाख फौज दीजिए, बस 1 लाख.
मैं शिवाजी को मार के आपके सामने उसकी लाश पेश करता हूँ। कामदार खानाच्या वाक्यावर शाहिस्ते खानाने ओठ विस्फारले। तो हसतच म्हणाला, और शिवाजीला मारून सुद्धा तुमचं पर्शियाला जायचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं तुम्हाला वाटत आहे का? हम जानते हैं शिवाजी को मारने के तुरंत बाद हमें कंधार भेज दिया जाएगा। बादशाह चाहते हैं कंधार का किला जल्द से जल्द सल्तनत ए मुगलिया में शामिल हो जाए। हिंदू कुश की उस तपती हुई पहाड़ियों से ये पुना अच्छा है। ये भूमि जन्नत है, हरी भरी है, यहाँ सब ऐशोआराम है। आप पर्शिया बाद में जा सकते हो और 4-5 साल यही पुना में रहेंगे। शिवाजी को नहीं मारेंगे, त्याच्या प्रजेला मारू, त्याच्या प्रजेत त्याचा जीव आहे, आपण त्यांना लुटू। शिवाजी जवळ फक्त किल्ले राहू देऊ, जमिनीवर आपण ताबा मिळवू, त्याच्यापर्यंत मी शेतकऱ्यांची जकात जाऊ देणार नाही। त्यामुळं शिवाजी आर्थिक दृष्ट्या कमजोर होईल, मग त्याच्यावर आपण प्रहार करू, त्याच्या सकट त्याच्या परिवारालाही नेस्तनाबूत करू। खान सांगत होता आणि कामदार खान नुसता ऐकत होता। आए कुछ बात समझ में, आपका खून अभी गर्म है, हमने आपसे ज्यादा लड़ाया लड़ी है, इंतजार करो, शिवाजी धीरे धीरे खत्म होगा। जी अब्बा हुजूर, मेरे सभी सवालों के जवाब मिल गए मुझे, आता निकालाची तयारी करा। शिवाजीचा आणि पर्शियाचा विचार काढून टाका डोक्यातून। शाहिस्ते खानाने कामदार खानाच्या खांद्यावर खोडकरपणे थाप मारत म्हटले। मग कामदार खानाने हे मदरेचा एक प्याला उचलला आणि ओटाशी लावला। इकडे हैदरने समोरील थाळीत पेला ठेवला। केव्हापासून तो एकच पेला ओटाशी लावून समोरील नर्तकीचे नृत्य बघत होता। त्याचे नेत्र तिच्या आदावर खेळले असले तरी त्याचे कान पूर्णपणे शाहिस्ते खान आणि कामदार खानाचे संभाषण ऐकत होते। तो त्यांच्यापासून जवळच होता, त्याला शाहिस्ते खानाचा अंतरंग कळला होता। शाहिस्ते खान 3 वर्ष उलटून गेल्यावरही थेट छत्रपती शिवाजी राजावर का आक्रमण करत नाही याचे खरे कारण त्याला उमगले होते। त्याला आता शाहिस्ते खानाचा मनसुबा छत्रपती शिवाजी राजापर्यंत पोहोचवायचा होता।